महाराज की जय। महाराज की जय। महाराज की जय। दूत जय जय। येतो जय जय ओ शुद्धे उदार प्रसिद्धे अनवर आनंदे वर्षिते विषय व्याले मिठी दिदलिया नुटी ताटी तो तुझे गुरुकृपा दृष्टी निर्विष्य होय तरी कवना तू ताप पोळी कैशेनी शोक झाली तरी प्रसाद रे कल्लोरी पुरे दिशी योग सुखाचे सोहळे सेवका तुझे निस्नेहाळे सोहम सिद्धीचे लले पाळशी तू कुंडली कवर्द्या हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त काळ प्राप्त घटिका. आमचे हृदयस्थान वैकुंठवासी नानाबाबा यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्तानं आज हा सोहळा आणि या सोहळ्यात लास्टची सेवा माझ्याकडं आदरणीय हरिभक्तीपरायण नारायणदादा जयरी आपले सर्व या आनंद संप्रदाय साधक मंडळी यांच्यामार्फत माझ्याकडं आलेली आहे. असो गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगनसदृश्यं तत्वमस्यादिलक्षणम. असो प्रस्तुत सेवेसाठी घेतलेली ओवी 12वा अध्याय विश्वमाऊली ज्ञानोबाराय यांच्या 12व्या अध्यायातल्या पहिली दुसरी आणि तिसरी ओवी घेतलेली आहे. माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय आणि ह्या ओवीमध्ये माझ्या नानांचं वर्णन करतात. माझ्या नानांचं वर्णन करतात. जय जय ओ शुद्धे. बघा काय उदार प्रसिद्धे अनवर्त आनंदे वर्षिते. माझ्या नानांचं कुठल्याही प्रवचनामध्ये नाही, कीर्तनामध्ये नाही, कुठल्याच रेसमध्ये नव्हते. ते फक्त एकच होते, तुम्हाला आशीर्वाद कसा लाभेल, तुमची ओळख तुम्हाला कशी काय होईल. नानांचं वर्णन साच आणि मवाळ मृत्यू आणि रसाळ शब्द दैसे कल्लोला अमृताचे. ते अमृतासारखे शब्द आपल्यापर्यंत पोचवायचे आणि त्या शब्दाने आमचे हृदय कोमळ झाले आणि त्या हृदयामध्ये वरी बैसवू पावले श्री गुरूंची. तिथे नानांची बोलण्याबद्दल काही हरकत वाटणार नाही मला, पण समर्थ सद्गुरू श्रीपाद बाबांनी तिथपर्यंत पोचवलं. हरी भजनी ढवळले जगल चुकविला लाग कलिकालाचा. तुमचा आमचा कलिकालाचा लाग मात्र चुकून टाकला. हे जग हरी भजनामध्ये ढवळून टाकलेले. कशाच्या योगानं? नामस्मरणाच्या योगानं. नाम चांगले चांगले माझ्या कंठी राहो भले. समर्थ सद्गुरू श्रीपाद बाबा हे लोकेची निर्वाण यात्रा संपवण्यासाठी 8 दिवस अगोदर आम्ही त्यांच्याकडे गेलो. 8 दिवस बाबूदादा, वाघ्यादादा आणि आमच्या गावातले 3-4 जण होते. आणि ज्याप्रमाणे द्रौपदी मातेला भगवान श्रीकृष्णाने सांगितलं स्वर्गरोहणमध्ये, आता आम्हाला निजधामाला जावं लागणार आहे. समर्थ सद्गुरू श्रीपाद बाबा
हे बोलायचं भाऊ आता आपली भेट होईल सांगता येत नाही. बघा काय भेट होईल सांगता येत नाही, पण एवढं सांगतो तेवढं चांगलं लक्षात ठेवा. नामस्मरणाला विसरू नका, संप्रदायाला विसरू नका. ह्या श्रीप्याला विसरलं तरी चालेल. काय वाक्य आहे त्यांचे. आम्ही आमच्या साधकांना सांगतो का आई लाजच्या टायमाला संत श्रीपाद बाबा बोलायचे पुन्हा आपली भेट होईल सांगता येत नाही, पण नामस्मरणाला विसरू नका. ज्ञानेश्वरी बारकाईनं वाचा, आणि बारकाईने ज्या वेळेला वाचाल तेव्हाच तुम्हाला समजेल. वाचावी ज्ञानेश्वरी डोळा, पाहावी ती पंढरी. म्हणून माझे समर्थ सद्गुरू नानाबाबा जय जय ओ शुद्ध. बघा माऊली ज्ञानोबा सांगतात ते शुद्धत्वाला होते, जय जयकार केलेला आहे. एक वेळा दोन वेळा तीन शुद्ध केलेलं आहे. जय जय ओ शुद्ध उदार प्रसिद्ध. नानाबाबा माझे उदार होता, संत श्रीपाद बाबा उदार होते, रामदास बाबा उदार होते, नारायण बाबा उदार होते. नारायण बाबा पण कुठल्या रेसमध्ये नव्हते. मागच्या पहिल्या पुण्यस्मरणानिमित्तानं नानाबाबांचा जन्म वगैरे आपल्याला ऐकायला मिळालेला होता तो. आता तो सांगून मी टाइमपास करणार नाही. नानाबाबांचा जन्म, ते राहायचे कुठे आणि कोणत्या पद्धतीने विष्णू महाराज भांडवलकरांची त्यांची भेट झाली, आई बरोबर आहे ना. आणि त्या योगानं नानाबाबा त्यांना सांगायचे या मार्गात मी पडणार नाही, मला गरज नाही म्हणून. हा आई पण आमची त्यावेळेला दम द्यायची. आता आम्हाला पण दम देतात हो आम्हाला पण दम देतात. चालले का कार्यक्रमाला आईने सुरुवातीला नानांना दम दिला, तुम्ही तसं केलं तर दमणार नाही म्हणून. पण महाविष्णूचा अवतार सगळा माझा ज्ञानेश्वर त्या युक्तीप्रमाणे नानाबाबा आमच्या अवताराला आले, आणि त्या अवतार कार्यातून समर्थ सद्गुरू श्रीपाद बाबा त्यांना भेटले. आणि श्रीपाद बाबा भेटल्यानंतर मग श्रीपाद बाबाने त्यांना सांगितलं भाऊ, श्रीपाद बाबांचा एकच म्हणणं भाऊ आणि ताई, याच्या पलीकडं दुसरं काहीच बोललं नाही. माझे नाना पण यायचे प्रेमाने सांगायचे भाऊ ज्ञानेश्वरी बारकाईने वाचा, ज्ञानेश्वरी बारकाईने वाचा तरच समजेल. पारायण केलं तर तुम्हाला पुण्य लाभेल. कोणाची भाषा आहे? श्रीपाद बाबा आणि माझ्या नानांची भाषा आहे, पुण्य लाभेल. पण ज्ञानेश्वरी लवकर समजणार नाही. आणि मग का समजणार नाही तर तुम्ही शब्द ज्या वेळेला वाचाल त्याचा वाच्यार्थ काय दिलाय तो समजेल, त्यावेळेला तुमच्या अंतःकरणामध्ये ती उतरून जाईल. आणि एकदा तुमच्या अंतःकरणामध्ये उतरली अवघेची त्रैलोक्य आनंदाची. आता बघा, नाही तर आमची लोक बरीचशी सांगतात स्वरूपाची ओळख नाही, याची ओळख नाही, त्याची ओळख नाही, वेगळ्या शब्दात येते. अरे तुला माहित आहे, तू सांग ना स्वरूपाची ओळख येते. माझ्या नानाने, मी हक्काने सांगतो, कधीच सांगितलं नाहीये. एक वेळ माझी प्रेम अवस्था नव्हती हो झालेली. आमची 2 नंबरची मुलगी लहान होती. आता अवस्था होत नाही, करणार काय? हट्टच धरायला पाहिजे फक्त. ज्या वेळेला हट्टच धरला ना नक्कीच काहीतरी होतं. 2 नंबरची मुलगी लहान होती आणि मी घरात झोपलं, सर्वांना झोपून दिला आणि मी रशी बांधली डोक्याला. इथून इथे रशी बांधली, झोप आली तर डोलकी बोलेल, म्हणजे झोप येणार नाही. हट्टच धरायला पाहिजे. आमचं काय थोडंसं उडून झालं, बस कर, संपला विषय. ही मुरलं पाहिजे, दिलेले नामस्मरण मुरलं पाहिजे. ज्या वेळेला मुरेल ना त्यावेळेला त्या बोध उफाळून येईल. म्हणून साधू संत सांगतात ना, बोध पुत्र निर्माण झाला जेव्हा, ममता म्हातारी मरून गेली तेव्हा, भक्ती बहीण धावून आली गावा, आता संध्या करू मी केदवा.
सहज कर्मती झाले ब्रह्मार्पण, जन नवे अवघा जनार्दन. माझे नाना जय जय होते, माझे श्रीपाद बाबा जय जय होते. आजची ज्ञानोबा माऊलींची जी सिरियल बघितली तर खरोखर अंतःकरणाला पाझर फुटतोय. मायबाप किती छेल त्यांचं. कोणी केलं? आपणच केलं. आपण बोलताना नाही जमणार. हे शास्त्री पंडित होते ना मार्तंड, त्यांनी देण्याचे फार. आता आपल्या नामस्मरणाला तेच आडवे येतात, बाकी दुसरं कोणीच येत नाही. धर्म मार्तंड बोला, तेच आपल्याला आडवे येतात. यांचा काहीतरी आहे. ज्या वेळेला मी एका महात्म्याच्या घरी पंढरी महात्मे ग्रंथ वाचत होतो आणि माझ्या नशिबाला लाचा साध्य आला. आणि ते सांगायचे असं कुठं होतो का, तसं कुठं होतो का. मग त्यांना त्या ओव्या समजावून सांगितल्या. माझ्या माऊली खरं सांगत होते, ज्ञानाचा हट्टाच करत होते. ते ज्ञान जगाला देण्यासाठी ते अवताराला आले. आणि ते अवताराला आल्यानंतर माऊली ज्ञानोबा आहे त्या ज्ञानाचा विषय मांडत होते. पण हे धर्म मांडणाऱ्यांना जमलं नाही, कारण त्यांच्या पोटात खपलं नाही ना. तर आमची दुकानं बंद होतील, आमची दुकानं बंद झाली तर आम्हाला कोण विचारणार आहे. तसे माझे नाना बाबा यायचे आणि सांगायचे, भाऊ काय नको कर, वाचत बस. तू एकदा वाचत राहिला वाचत राहिला वाचत राहिला तरच वाचशील, नाही तर वाचणार नाही. भावानं सांगितलं माझी प्रेम अवस्था होत नाही. बरं तुझ्या घशात दिलंय, लाटणं घेतो ना, बोलतो आतमध्ये कोंबतो. कुठे? त्यांच्याच घरी. आई साक्षीला आहे इकडच्या रूममध्ये. बोलतो लाटणं घेतो आणि तुमच्या घशात कोंबून टाकतो, म्हणजे तुमची अवस्था होईल. तुकोबाराय सुद्धा याचसाठी झुरत होतोय. कयाशी दशा येईल माझ्या अंगा, चित्त पांडुरंगा झुरत असे. तुकोबाराय सांगायचे माझी ही दशा कधी होईल. आता बरेचसे जण सांगायला लागले, आनंद संप्रदायाचा मी पण आहे. अमृत महाराज जोशी ताईनं पाठवलं होतं ना, बघा जरा त्यांची क्लिप. ते सांगतात हा संप्रदाय इथून आला, हा संप्रदाय इथून आला ना. लाजच्या वेळेला सांगितलं का मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूल हंसरूपी ब्रह्मा, आणि ब्रह्माने उपदेश आत्रीना दिला, आत्रीने दत्तात्रेय महाराजांना दिला, दत्तात्रेय महाराजांना लक्ष्मण महाराजांना दिला, लक्ष्मण महाराजांनी सख्यानंदाला दिला, सख्यानंदांनी शांतामाईपर्यंत केरोबापर्यंत त्यांनी परंपरा सांगितली. मग इथे सांगायला तुम्हाला काय होतो? रोग होतो. इकडे आल्यावर सांगायला काय रोग होतो? आमची पण मंडळी जी आपली मंडळी बाहेर गेल्यावर संप्रदायाचं नाव नाही सांगत. काय म्हणावं हेच काही समजत नाही. माझे नाना बाबा उदारतेने सांगायचे, अरे तू श्रीपाद बाबांचा आहेस, तू रामदास बाबांचा आहे. इथे तू सांगतो, आम्ही सांगतो तो आमचा आहेस, आपला आहे तो. अरे त्यांच्याकडून आपल्यापर्यंत आलेलं आहे ना, आपल्याला सांगितलं पुढं नाही म्हणून. मार्ग धावून गेले आधी दया निधी संतते. नंतर माझी तशी प्रेमावस्था झाली. प्रेमावस्था झाल्यानंतर आपले आधारस्तंभ बाबूराव दादा यांच्या घरी ज्या वेळेला कार्यक्रम चालायचे त्या वेळेला रामदास बाबाने आम्हाला जवळ घेतलं. किती वर्ष झाली तुला नामस्मरण देऊन? 1 वर्ष झाला. मग तुला प्रबोध नाही दिला अजून? तर कोणी दिलंय नामस्मरण? कोणी दिलंय? श्रीपाद बाबाने दिलंय. म्हणजे नानाने दिलं, श्रीपाद बाबाने दिलं. मग त्यांनी दिलं असतं तर अजून तुमचा प्रबोध झाला नसता, असं नाहीच होणं. मग त्यांनी काय केलं, हे इकडं आतमध्ये नेला, आतल्या रूममध्ये आणि बसवलं. आणि बसवल्यानंतर सांगितलं, डोक्यावर तूप ठापून घेतलं. मी होतो, मला वाटतं प्रभाकर दळवी पण त्याच्यातच होता त्याच वेळेला. आणि मग आता नेल्यानंतर त्याने प्रबोध दिलं. आणि प्रबोध दिल्यानंतर नक्की सांग तुम्हाला काय होतं? बघा प्रश्न कसं उलट. बरं मला काहीच होत नाही. मग मी त्यांना विचारलं, चक्र उमटती हिरे झळकती, तुका म्हणे ऐसे दावी त्याचे पाय माझ्या जीवी.
तुकोबाराय सांगतात असं कोण दाखवतो. मी रामदास बाबांना प्रश्न केला आणि प्रश्न केल्यानंतर त्याही अजून जवळ घेतला, माझे डोळे दाबले, कान दाबला आणि आता काय दिसते सांग. ज्या पद्धतीने माऊली ज्ञानोबाराय सांगतात हे विश्वात्मक रूपडे आम्ही दाविले तुझं पुढे, हे ते तपे करता शंभून जोडे आई. या मार्गीचा कापड महेश अजून या मार्गामध्ये ते आहेत बोलतो, हे तुम्हाला मिळालं हे. आपण किती भाग्यवान आहे बघा. आणि नानाबाबांची पुण्यस्मरण म्हणजे आपण एवढे जण उपस्थित, दुःख वाटतं. नंतर येऊ दे. आमच्याकडनं पण जोर चालला होता, येऊ का नको, जाऊ का नको. मी सांगितलं जायचं म्हणजे जायचं, आईना घेऊन येतो तोपर्यंत तयार व्हायचा, तरी मागे पुढे करतात. अशी स्थिती. माझे नाना आहेत आणि नाना ते सांगतात जय जय हो शुद्ध. नाना जय जय होते, शुद्ध त्याला होते, अनवर्तन होते, आनंदामध्ये होते बघा. मग तुम्हा आम्हाला बोध जो दिला तो आनंद स्वरूपाचा दिला का कसला दिलेला आहे. तर तुम्हा आम्हाला बोध दिला तो आनंद स्वरूपाचा दिला. नाथ महाराज सांगतात ब्रह्मास्मय शिवाणी एक वेळ पडता काणी, अविद्या निद्रा गेली पळोनी तक्षणीला जागे नेला. जागताची होई विस्मरण, मी देह म्हणता लाजत बघा. मग त्याही सांगितलं तुम्ही देह नसून तुम्ही ते तत्व आहेत. मग तुम्हाला ते काही एक जण भेटला बोलतो तुम्हाला हा रोग काय आला पाहिजे, गुडघे दुखीचा. बघा प्रश्न अलग विचारतात. गुडघे दुखीचा प्रश्न येणारच आहे बरं. का येणार, त्याला कारण आहे, मागचे कर्म आहेत ते भोगावंच लागणार आहे. देवानं भोगायला लागलं तर आपली काय बात. म्हणून आपण देहाच्या गावा आलो. जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणून नये धनंजय जयापरी. अरे तू अर्जुना, मी तुला सांगितलं ना हे सत्य आहे. मगाशी कोण भाऊने सांगितलं हे मी ज्ञान सूर्याला दिलं, हे ईश्वकुला दिलं, हे मनूला दिलं आणि हे तर कुठंतरी थांबलं. ते ज्ञान थांबल्यानंतर 300 वर्षानंतर माऊली महावैष्णव ज्ञानोबा आले. लोपले ज्ञान जगी हित नेनविती कोणी, अवतार पांडुरंगा नाम ठेवेले ज्ञानी. हे ज्ञान ज्या वेळेला माऊली ज्ञानोबारायांनी हे खळांची वंकटी सांडो बघा काय बोलले ते पसायदानमध्ये. खळांची वंकटी सांडो, खट नट यावे शुद्ध होऊन जावे. या नामस्मरणामध्ये जसं असतील तसं या आणि शुद्ध होऊन जावे. दमडी पिटवी भावे चोखा मेला. चोखोबारायण सुद्धा तेच बोलतात ना, ते ज्ञान आपल्याला, ते नामस्मरण तुम्हा आम्हाला मिळेल. आपण किती दैवाचे आहोत. आज आमचे नाना देह रूपाने नाही आहेत आपल्या समोर, पण माझी नानी तर आहे. आणि नानींचं वाच्यार्थ आहे भरपूर आहे, पण का घाबरले तेच काही समजलं नाही. फार परमार्थ उत्कृष्ट रीतीने मांडतात ते. मला वाटतं सर्वांना बघून घाबरले. आपण घाबरल्या बोलत आहे, घाबरल्या नाही. एवढी मुलं बघून त्यांना प्रेम दाटवत होतं. प्रेमाचा जीवाला सांगता नाही. ज्ञानोबा माऊली सांगतात हा जीवाला आहे ना हा अजिबात सांगता येत नाही. म्हणून माऊली ज्ञानोबा राहतं विषय व्याली मिठी दिदली आहे नुटी टाटी, तो तुझ्या गुरु कृपा दृष्टी निर्विष. आपले विषय होते ते बाजूला केले, कोणताच विषय आपल्याजवळ ठेवला नाही आणि परमात्म्याची ना आपली भेट करून दिली. कधी कधी बोलतात ते परमात्मा कुठे आहे, परमात्मा कुठे आहे. अरे तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. ज्ञानोबाराय वर्णन करून सांगतात अष्टोदश तीर्थे जयाची या चरणी, तो तुझ्या हृदय भुवने आत्माराम. अष्टोदश तीर्थ ज्यांच्या चरणावरती तो तुमच्या आमच्या हृदयामध्ये. मग त्या हृदयामध्ये परमात्मा आहे, त्या परमात्म्याला ओळखण्यासाठी एवढी खटाटोप केली यांनी. आपलं जिना आराम चाललं तर त्यावेळेला बाबूदादांनी सांगितलं भाऊ बिंदास कार्यक्रम करा, फक्त
प्रमाणाच्या बाहेर जायचं नाही. बाबा सांगायचे प्रमाणाच्या बाहेर जायचं नाही. नानाही सांगायचे प्रमाणाच्या बाहेर जायचं नाही. प्रमाणाच्या बाहेर गेलं का आपल्याला कोणी मानणार नाही. आणि प्रमाण जसं जसं यायला लागलं त्या चिंतनाच्या योगानं, त्या नामस्मरणाच्या योगानं, त्या पद्धतीने त्या तर बोरीच्या झाडावरती लाकडं लावून नाही का तो पक्षी आतमध्ये कोंडून कोंडून मेला. हा, तो जसा आतमध्ये घरट करायचा, बाहेरनं पूर्णपणे विणून घ्यायचा ना आतमध्ये कोंडून राहायचं, आणि तो आतमध्ये कोणता तो स्वतः मरून जातो. तसे ज्या वेळेला महात्मे तयार झाले, माझे श्रीपाद बाबा सांगायचे, भाऊ तुम्ही सोन्यापेक्षा पिवळेत, तुम्ही समजून घेतलं आणि तुम्ही अंतःकरणामध्ये साठवून घेतलं. एका जनार्दनी ऐसा जो का पुरुष कोटी माझी एक ब्रह्मज्ञानी. बघा नाथ महाराजांचा शब्द, तुम्हाला आम्हाला नामस्मरण मिळालं ना, कोटीमधून एक जण आहे. जगामध्ये किती माणसं आहेत आई? चोकोबा महाराज तेच सांगतात, ऐसा जो का पुरुष लक्षा माझी एक जाणं. नामस्मरणावरती असेल ना लाखामध्ये सांगतात, नाही इकडे नाथ महाराज सांगतात कोटीमध्ये. आणि मग ज्या वेळेला माऊली ज्ञानोबारायने प्रगट केलं, प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माचे टेले, आपली विषय व्याली मिठी, आपली विषयाची मिठी काढून टाकलेली, आनंदाच्या लहरी तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये आलेल्या आहेत. आणि त्या उठवून देणारे आमचे नानाबाबा आहेत. समर्थ सद्गुरू श्रीपाद बाबा तुम्हा आम्हाला सांगायचे, भाऊ काळजी करायची गरज नाही. हा माझ्यापर्यंत आलेला आहे केरो बाबांचा निरोप आहे. कधी पण शब्द त्यांचे होते बघा, हा केरोबा बाबांचा निरोप आहे, आम्ही सांगतो आमचा निरोप आहे. श्रीपाद बाबांचा सांगायचा तुम्हाला काय हरकत आहे? काय वाटतं तुम्हाला? अरे सांगा ना, त्यांचा निरोप आहे, केरोबा बाबांचा निरोप आहे, म्हणून मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. तुम्ही समजले, फार भाग्यवंत आहेत तुम्ही. तुमच्यासारखा भाग्यवंत दुसरा कोणी नाही. आणि मग बाबू दादा आणि वाघ्या दादा बोलायला लागले, काही घाबरायची गरज नाही, बिनधास्त बोलायचं. पण ज्ञानेश्वरी, भागवत आणि अभंगवाणी यांचा आसरा घ्यायचा, आपण आधार घ्यायचा. आणि ज्या वेळेला यांचा आधार होईल त्या वेळेला तुमच्या ऑटोमॅटिक तुमच्या अंतःकरणातून ते शब्द म्हटतील. आणि म्हणून ते तुझ्या गुरुकृपा दृष्टी निर्विष्य होय. गुरुकृपा झाल्यानंतर काही शिल्लक राहत नाही, तरी आम्ही देहावरती येतो. आम्ही काही देहावरती येतो. म्हणून माऊली ज्ञानोबारायांना वाटलं मग हे व्यक्ती देहावरती येईल, म्हणून माऊली ज्ञानोबारायांनी विषय म्हण ठेवलेला आहे, प्राणिया कामू भरू देहावरी आदरू, म्हणून विसर झाला आत्मबोधाचा. आत्मबोधाचा विषय विसरून गेलेले आहेत ते. आणि ज्या वेळेला आत्मबोधाचा वरती ज्या वेळेला आपण येऊ, त्या वेळेला माऊली ज्ञानोबाराय सांगतात, श्री गुरु वचने अनुसंधान अविश्रम करता मंथन ब्रह्मज्ञान तया प्रगटे. बघा, श्री गुरूने दिलेलं नामस्मरण, श्री गुरूने दिलेलं जे महावाक्य, त्याचा मंथन एकदा केलं का त्या मंथन केल्यानंतर ब्रह्मज्ञान तिथे प्रगट होतो. आणि एकदा ब्रह्मज्ञान प्रगट झालं, उरोनिधी देहाचे भान द्रष्टा दर्शन त्रिपुटी जाण. बघा, माऊली ज्ञानोबाराय सांगतात, द्रष्टा पण गेला, दर्शन पण गेला, नाही त्रिपुटी पण गेली. कधी? ज्या वेळेला श्री गुरूंची कृपा होईल तेव्हा. आणि श्री गुरूंची कृपा झाली तर मग देवाची कृपा होते. श्री गुरूंची कृपा झाल्यानंतर देवाची कृपा होते. कारण पहिले श्री गुरूंची कृपा, देव जवळ जरी होता नामदेव महाराजांच्या, पण गुरुकृपा नव्हती त्यांच्याकडे, देवकृपा होती. आणि मग नंतर त्यांना ज्या वेळेला औंढ्या नागनाथला पाठवलं आणि तिथे गेल्यानंतर विसोबा खेचरांच्या जवळ त्यांना लोटांगण घालावं लागलं. आणि मग त्या विसोबा खेचरांनी त्यांना ते नामस्मरण दिलं. कोण होते ते? ज्ञानोबारायांचे छल करणारे होते. किती छल केलं हो त्यांचं, भरपूर छल केलं.
ज्ञानोबारायांचं भरपूर छल केलं. नशीब आपलं छल नाही करीत कोणी, फक्त मागणं बोलतात. मागणं बोलतात संतोष महाराज, दादा अशोक दादा मागणं बोलतात, पण तोंडावर बोलायची कोणची हिंमत होत नाही. का हो हिंमत होत नाही? कारण त्यांना आता माहिती हे सत्य आहे. पण आम्ही काय करू? बुड्ढी सच कहते है लेकिन सुनताय कोण? आबा बाबांचं तर प्रमाण होतं एक, बुड्ढी सच कहताय लेकिन सुनताय कोण. असं त्यांचं प्रमाण होतं. आणि त्या प्रमाणानुसार बाबा सांगायचे, श्रीपाद बाबा, भाऊ तुला तुझं नामस्मरण लक्षात नाही का? मग तुझं नाव तरी लक्षात आहे का? बोलतो का खिशातून पडून गेलं. हे बाबांचं वाक्य आहे. आणि एकाने घरी होते ते चाकरीला, आणि त्या चाकरीला घरी असताना त्याने ते घोड्याची लगाम घातलेली. हां, आणि ते लगाम त्या घोड्याला पाणी प्यायला नेलं. थोडक्यात सांगतो. पाणी प्यायला नेल्यानंतर नाम रूपा नाही मेल, अवघा वाचेचा गोंधळ, का अनंत वांचाल, बरळी ती बरळ तया कैसे गोपाळ पावे हरी. किती सोपं सांगितलेलं आहे. नाथ महाराज इकडे सांगतात, संताविना प्राप्ती नाही, असे वेद देती प्रगावी. संत असतील तरच प्राप्त होईल, नाही तर होणारच नाही ना. त्यांना वाटतं आम्ही पाठांतर केलं, आम्हीच संत झालेलो. नाथ महाराज सांगतात, पवना घालवेल पालन, भूत भविष्य कलो येईल वर्तमान, परी त्या साधूंचा महिमा न कलेदान. त्यांचा महिमा समजणार नाही. मग कधी समजेल तो? निजवृत्तीचा काढती निरोधू, जीव शिवाचा भोगे आनंदू, एका जनार्दनी साधू त्यांच्या दर्शने तुटे बंधू. साधू भेटल्यानंतर तीच गुरुकृपा आहे. त्यांच्या दर्शनाने झाले तर ते माऊली ज्ञानोबा राय सांगतात, तुझी या गुरुकृपा दृष्टी निर्विष्य होय. तुमची गुरुकृपा एकदा जर झाली तर आम्हाला कोणत्याच प्रकारचा भाव बोलण्याचा शब्दच थांबतात तिथे. ज्याचं चिंतन नाही ना तोच याच्यासाठी अडखळला येतो. ज्याला नामस्मरण नाही ना तो त्याला अडखळला येतो. म्हणून सांगतात नामाविन मुख. बघा काय शब्द आहेत त्यांचे. काय गरज होती बोलण्याची आई? नामाविन मुख, सर्पाचे ते बिल, जीवा नव्हे काळ सर्प आहे, वाचा नव्हे लांब जलो त्यांचे जिने, यातना भोगणे यमपुरी. आपल्याला यमपुरीतून बाहेर काढून टाकलंय समर्थ सद्गुरू श्रीपाद बाबा नानाबाबांनी. म्हणून ते सांगतात, तुझी या गुरुकृपा दृष्टी निर्विष्य होय. तुमची गुरुची कृपा झाली, आम्ही एकदम मोकळे झालो. न म्हणा देह माझा ऐसा, मग कलो येईल भरोसा. पण आम्ही अजून देहावरतीच आहोत. आम्ही अजून देहावरतीच आहोत. म्हणून माऊली ज्ञानोबा सांगतात, विशेष न लगे अज्ञानाच्या पाठी, नवल अहंकाराच्या गोटी, विशेष न लागे अज्ञानाच्या पाठी, सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटे नाचली. अर्जुनाने पण कमी नव्हता हुशार. अर्जुनाने प्रश्न विचारला देवाला 3ऱ्या अध्यायामध्ये, देवा ऐसे कैसे ज्ञानी यांची स्थिती बसे, मार्ग सांडून अनारसे अवस्था ती. देवाला सांगता, अरे देवा असं कसं आहे? ज्ञान्यांची पण स्थिती ब्रह्मच होतं, नको तिकडे बसतात. माऊली ज्ञानोबा राय सांगतात, अर्जुनाला समजून त्याच्या खालच्या ओवीमध्ये, कणी आणि भुसा हे दोन्ही एकत्र जरी केले, पण निवडणारे काय निवडतात? भुसा बाजूला टाकतात, कणी कणी फक्त घेतात. आणि कणी घेण्यासाठी ते सगळं कारभार चाललेलं आहे. हा, हे अर्जुनाला ज्या वेळेला समजलं ना, त्या वेळेला अर्जुन बोलायला लागला देवाला, देवा तुम्हाला सांगतोच ही गोष्ट, पण माझ्या मनाला पटत नाही. माझ्या मनाला पटत नाही. अर्जुन देवाला प्रश्न विचारतात. मग त्यावेळेला देव बोलायला लागला, अरे अर्जुना तू मनी हे मीच करी, माझ्या भजने प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मध्ये एकांते. अरे माझ्या भजनामध्ये प्रेम धर. आम्ही नको ते जास्त आमच्या मनामध्ये राहत असतो, नको ते आमच्या डोक्यामध्ये राहतो.
अरे देवाबद्दल बोल, काय बोलायचं ते. बोलो ऐसा बोलो जने विठ्ठल डोले. आम्हाला शिकवलं माझ्या श्रीपाद बाबांनी, नाना बाबांनी, या नारायण बाबा, माने बाबांनी, आणि तुम्ही आम्हाला शिकवलं का बाबा तुम्हाला बोलायचं तर विठ्ठल बोला, बोलावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे. येणे सोशे मन झाल्यावरी परत माघारी येत नाही. बंधनापासून उकळल्या गाठी. आपले बंधन तोडून टाकलेलं तरी आम्ही अजून अडकतो. आमची मुक्ताबाई तेच सांगते, अरे तू पकडलेल्या झाडाला सोडून दे. ते सांगतात, नाना बाबा सांगायचे, अरे ते कमली को छोड दो. एकाला वाटलं घोंगडी वाहत आली घोंगडी वाहत आली, त्यांनी धरले त्या घोंगडीला. अति होती आसवाल. कमली को छोड़ दो नहीं तो कमली तुमको खा लेगा. तसं आम्ही या देहाला चिटकूनच बसलोय. आणि या देहातून ते सांगतात छोड दो उसको. एकदा त्याला सोडलं ते ज्ञान हृदयी प्रदिशे, मग शांतीचा अंकुर फुटे, विस्तार बहु प्रगटे आत्मबोधाचा. आणि आत्मबोधाचा ज्या वेळेला विस्तार प्रगट होतो त्यावेळेला माऊली ज्ञानोबर आहे तुम्हा आम्हाला सांगतात, तरी कवना ते तापू पोली, कैशेने शोक झाली, तरी प्रसाद रस कल्लोली पुरे देसी. तरी कवना तू तापू बोले, त्रिवेद ताप आपोआप जातात. फक्त ते जाण्याची पद्धत राहिली पाहिजे. आणि जाणं झालं का मग बरोबर तिथपर्यंत पोचतं. त्या नामस्मरणाच्या घर्षणाने आमचे सीताराम बाबा आम्हाला सांगायचे, भाऊ तुकाराम आपल्या समाजाला किती सांग, पण समाज लवकर पटवून घेणार नाही. त्यांनी मोठे मोठे महाराज गिळून टाकले. राजाराम बाबा पण तेच सांगायचे आपले गारवलीचे, तू किती पण सांग तुकाराम, पण आपल्या समाजाला लवकर पटणार नाही. आपल्या समाजाला पटणार नाही ते समाज तो आपल्याला मागचं उणं धुणं बघतील. आणि मागचं उणं धुणं बघण्यासाठी आपण नाही होत, आपण हाय ते खरं सांगायचं, स्पष्ट शब्दात सांगायचं. आणि म्हणून माऊली ज्ञानोबाराय सांगतात, योग सुखाचे सोळे सेवका तुझे निस्नाहाळे, सोहम सिद्धीचे लले पालशी तू. काय बोध दिलंय तुम्हा आम्हाला. कधी आपण बोललो का? आम्ही कीर्तनच सांगतो हूं. अरे हूं काय ते खरं सांग. साच बोलाचे नव्हे शास्त्र, संसार जिने जे आश्रय, आत्मा अवतरे अक्षरे रसिके. बघा, या सुखासाठी देव वेळावला, देव वैकुंठ सोडून संता गडी राहिला. एका साधकाने नाथ महाराजांना प्रश्न विचारले, नाथ महाराज तुम्ही सांगता देव कुठे, पण आम्हाला तो दिसत नाही, ते त्याला भजायचं कुठे. त्यावेळेला नाथ महाराज त्या साधकाला समजावून सांगतात. हो काय समजावून सांगतात? माझ्या श्रीपाद बाबांनी, रामदास बाबा, नारायण बाबा, माने बाबा, नाना बाबांनी जे सांगितलं ते सांगतात. निज हृदयी आत्माराम सदा असावे सम, पूर्णत्वा त्या ठाई असे, प्रतिमा माझ्या अकल्पनातून संत माझे पुरुषोत्तम मूर्ती, त्यांच्या ठिकाणी भजन कर. आणि एकदा त्यांच्या ठिकाणी भजन केलं तर मन नक्की योग सुखाचे सोळे, सेवका तुझे स्नेहाले, सोम सिद्धीचे लले पालसी तू. पुंडली कवर्दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज विठ्ठल 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 पुंडली कावर्दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, रोहिदास बाबा, नाना बाबा महाराज की जय. आप अपने गुरु देव की जय. आप अपने माता माता पिता जय हो. की जय.